प्रणाम. एक प्रश्न मी काल फेसबुकवर टाकला होता आणि बऱ्याच लोकांनी त्याच्यावर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या. माझा प्रश्न असा होता की लायक पंतप्रधान मिळावेत म्हणून आपण त्यांच्या एनडीएच्या नालायक 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 अशा उमेदवारांना पण मत द्यावी का न द्यावी असा प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तरही मी द्यावी असं दिलं होतं. मला असं वाटतं की एनडीएचे देशभरातले जे उमेदवार आहेत त्यातल्या साधारणतः जे काय त्यांनी उमेदवारी अर्ज भरतानाच आपल्या गुन्ह्यांची माहिती दिलेली असते, ती कंपल्सरी आहे ना, की त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत वगैरे. तर राष्ट्रामध्ये साधारणतः जे काय मी ह्याच्यामध्येच आकडे आले होते, ती मतदान आणि या संदर्भात काहीतरी सर्वे आणि अभ्यास करणारी एक संस्था आहेत, त्यांचा हे टाइम्सच्या ग्रुपमध्ये सगळीकडे आला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की 90% देशातले एनडीएचे उमेदवार, बाकीच्यांचे तर आहेतच, म्हणजे सगळ्यांचेच आहेत, काहींचे तर 99% 100% आहेत, पण एनडीएचे सुद्धा 90% उमेदवार हे कुठल्या ना कुठल्या कमी अधिक गंभीर अशा गुन्ह्यामध्ये अडकलेले आरोपी आहेत. काहींना शिक्षा झालेल्या आहेत, त्यांची जामिनावर सुटका झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये देखील स्थिती वेगळी नाही. आपण आपल्या पुरतं बोलूया की महाराष्ट्रामध्ये 48 ठिकाणी एनडीएचे जे उमेदवार आहेत त्यांचं प्रथमदर्शनी पाहिलं तर त्यातले काहींचे तर फारच गंभीर असे गुन्हे आहेत. त्याच्यामधल्या काहींच्या तर आर्थिक गुन्ह्याबाबतचे गौप्यस्फोट हे खुद्द भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांनी केलेले आहेत. काही तर फडणवीसांनी केलेले आहेत, विधानसभेत केलेले आहेत, आणि काही त्यांच्या किरीट सोमय्यांनी केलेले आहेत. काही जे आहेत ते इतर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ठिकठिकाणी केलेले आहेत. आणि तरी ते आता एनडीएचे उमेदवार आहेत. काय करायचं, काय त्यांना मतं द्यायची का नाही द्यायची? मला वाटतं मित्रांनो, यावेळेला आपल्याला लायक पंतप्रधान हवाय. 5 वर्ष 5 नालायक नकोय. त्यामुळे आपण लायक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून देण्याकरता स्थानिक उमेदवार कितीही नालायक असला तरी त्याला मत दिलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि तुम्ही मत द्या आणि तुमचंही मत असंच ठेवा अशी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.